या अगोदरच्या तासाला आपण पाचव्या पिरियडचा मेंबर कॅडमियम ॲटॉमिक नंबर 48 या ठिकाणी दिसतोय. या इलेमेंट पर्यंत आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेलं आहे. म्हणजे पिरियड नंबर फर्स्टचे दोन इलेमेंट हायड्रोजन हेलियम, त्याच्यानंतरचं 2 नंबरच्या पिरियडचे इलेमेंट लिथियम पासून निऑन पर्यंत, तिसऱ्या पिरियडचे सोडियम पासून आर्गॉन पर्यंत, चौथ्या पिरियडचे मेंबर पोटॅशियम पासून क्रिप्टॉन पर्यंत आणि पाचव्या पिरियडचे मेंबर रुबिडियम पासून झिनॉन पर्यंत. यापैकी आपण पाचव्या पिरियडचे मेंबर रुबिडियम ते 48 कॅडमियम इथपर्यंतच्या या 12 इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये एस ब्लॉकचे रुबिडियम, स्ट्रॉन्टियम आणि डी ब्लॉकसाठीचे इट्रियम पासून ते कॅडमियम पर्यंत, जे तुम्हाला या ठिकाणी पिंक कलरमध्ये दिसत आहेत, या 10 इलेमेंटचं आणि एस मधल्या या रुबिडियम आणि स्ट्रॉन्टियम या 2 इलेमेंटचं म्हणजे अशा 12 इलेमेंटचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मागच्या तासाला बघितलेलं आहे. आज आपल्याला या पाचव्या पिरियडमध्ये येणारे पी ब्लॉक मधले जे इलेमेंट आहेत, इंडियम पासून झिनॉन पर्यंत, इंडियम 3, अँटीमनी, टेलुरियम, आयोडीन आणि झिनॉन या 6 इलेमेंटचं आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आज द्यायचं आहे. तर मागच्या तासाला आपण कॅडमियमसाठीचं पर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या पिरियडसाठीचे 2 इलेमेंट, दुसऱ्याचे 8, तिसऱ्याचे 8 आणि चौथ्याचे 18, पाचव्या पिरियडचे हे 12 एवढ्या इलेमेंटचे म्हणजे 48 इलेमेंटचं आपण या अगोदर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. तर आज आपण त्याच्या पुढच्या 6 इलेमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता पाहणार आहोत. कॅडमियम साठीचा ॲटॉमिक नंबर आहे 48. कॅडमियम हा पाचव्या पिरियडचा 5th पिरियडचा मेंबर आहे. याचा अर्थ कॅडमियम साठीची आउटर मोस्ट किंवा व्हॅलन्स शेल जी आहे ती असणार आहे 5व्या क्रमांकाची. याचा अर्थ त्याच्यामध्ये ह्या ऑर्बिटल्स किंवा सबशेल्स जे आहेत ते त्या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे आपण 5s येईपर्यंत कॅडमियम साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी देऊया. आपल्याला एनर्जी ऑर्बिटलचा चढता क्रम जो मी इथे लिहिलेला आहे तो तुम्हाला आता सगळ्यांना पाठ आहे. 1s नंतर 2s, 2s नंतर 2p, 3s 3p, 4s 3d 4p, 5s 4d 5p, 6s 4f 5d 6p, 7s 5f 6d 7p या क्रमानं या एनर्जी ऑर्बिटल भरत जाणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे या सबशेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी टू अकोमोडेट 2 इलेक्ट्रॉन्स आहे. पी साठीची मॅक्झिमम 6, बी साठी 10 आणि एफ साठीची 14 इलेक्ट्रॉन धारण करण्याची कॅपॅसिटी आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर आता कॅडमियम साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आज आपण पुन्हा एकदा लिहूया. त्यासाठी आपल्याला लिहिता येईल 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d10, 4p6, 5s2. 5s पर्यंत आपण इथं आलोय कारण कॅडमियम हा तुमच्या 5व्या पिरियडचा मेंबर आहे. याचा अर्थ कॅडमियमच्या बाबतीमध्ये आउटर मोस्ट असणाऱ्या शेलचा नंबर असणार आहे 5. आता इथं इलेक्ट्रॉनची संख्या आपण काउंट करूया किती आहेत बघा. 2 2 4 6 10 2 12 6 18 2 20 10 30 6 36 आणि 2 38 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन अजून कॅडमियमचे राहिलेले आहेत. 5s नंतर भरणारी कोणती सबशेल आहे तर 4d आहे. त्याच्यामुळे 4d भरेल. 4d10 म्हणजे डी सबशेलमध्ये कॅडमियमच्या 10 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी डी सबशेल पूर्णपणे भरलेली आहे. यानंतर पुढचा जो इलेमेंट येणार आहे जो आपला इंडियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 ने वाढून ॲटॉमिक नंबर आहे 49. इंडियम साठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं आहे. आता इथपर्यंत हे येणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळं सेमच असणार आहे आणि त्याच्यामुळं 49वा येणारा इलेमेंट जो आहे
तो याच्यानंतर भरणारी पुढची जी शेल आहे, सबशेल आहे, ती म्हणजे 5P, तिच्यामध्ये तो येईल. म्हणून आपण या ठिकाणी 5P1 असं लिहिणार आहोत. हे झालं इंडियम साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इंडियम नंतर एकने ॲटॉमिक नंबर वाढून येणारा तुमचा ॲटॉमिक नंबर 50 असणारा पुढचा एलिमेंट आहे टीन. आता ॲटॉमिक नंबर 1 न वाढला, त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देताना शेवटचा इलेक्ट्रॉन हा आउटरमोस्ट असणाऱ्या शेलमध्ये येणार आहे. याचा अर्थ 5P2 होणार आहे, कारण पी सबशेल आता भरायला सुरुवात झालेली आहे आणि पीची मॅक्झिमम कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. त्यामुळं 5P2 झालं. त्यामुळं टीनसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d10, 4p6, 5s2, 4d10, 5p2. त्याच्यानंतरचा येणारा पुढचा एलिमेंट आहे ॲटॉमिक नंबर 51 अँटीमनी. त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता लगेच देता येईल. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळं सेम. पुढचा इलेक्ट्रॉन 5p मध्येच येणार आहे, त्यामुळं या ठिकाणी होईल 5p3, एक ना इलेक्ट्रॉन वाढलेलं असल्यामुळे. त्याच्यानंतरचा इलेमेंट ॲटॉमिक नंबर 52 असणारा इंडियम टीन अँटीमनी टेलुरियम. याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देता येईल. इथंपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम. त्यानंतरचा येणारा शेवटचा इलेक्ट्रॉन जो 52वा इलेक्ट्रॉन जो आहे तो 5p मध्ये येणार आहे, कारण याच्यापेक्षा एकच ॲटॉमिक नंबर वाढलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 5s2, 4d10, 5p4. त्याच्यानंतर अजून एक ॲटॉमिक नंबर वाढला 53. आयोडीन साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल. इथंपर्यंत हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आणि वाढीव असणारा पुढचा इलेक्ट्रॉन पी मध्येच येणार आहे, कारण हा पीची कॅपॅसिटी अजून एक इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. त्यामुळे 5p5 झालं. आयोडीन साठीचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 5s2, 4p10, 5p5. आणि या 5व्या पिरियडचा सगळ्यात शेवटचा मेंबर आणि पी ब्लॉकचा या पिरियडचा शेवटचा मेंबर जो आहे तो ॲटॉमिक नंबर 54चा त्या ठिकाणचा असणारा झीनॉन हा जो मेंबर आहे त्याच्यासाठीच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी देणार आहोत. अजून एक ना ॲटॉमिक नंबर वाढला, त्याच्यामुळं 5p6 या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार आहे. या ठिकाणी पी ऑर्बिटल पूर्णपणे भरली. ही पी ऑर्बिटल कोणाची आहे तर आउटरमोस्ट असणारी फॅलन शेल जिला आपण म्हणतो त्या 5व्या क्रमांकाच्या शेलची ही सबशेल या ठिकाणी पूर्णपणे भरली आणि त्याच्यामुळं आपला हा पिरियड सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे. या आउटरमोस्ट असणारी या 5व्या पिरियडसाठीची शेल आहे 5 नंबरची, म्हणून त्या ठिकाणी 5s नंतर 4d, 4d नंतर 5p त्या ठिकाणी भरलेली आता पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी दिसते. अशाच पद्धतीनं तुम्ही पिरियड नंबर 6 साठीचे जे 32 इलेमेंट आहेत त्याच्यामधलं ॲटॉमिक नंबर 55, 56, 57चा लॅन्थॅनम, 58चा सीरियम आणि 71 ल्युटेशियम, 72 हाफनियम, 80 मर्क्युरी, 81 थॅलियम, 86 रेडॉन अशा पद्धतीने या 9 इलेमेंटचं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आणि हा सीरियम 9 अशा 9 इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही आज द्यायचं आहे. त्याच पद्धतीनं 7व्या पिरियडचा मेंबर जो आहे फ्रान्सियम पासून UUO किंवा आता आपल्याला ह्याचं नाव माहिती आहे ऑर्गॅनासॉन इथंपर्यंतचे हे जे 32 इलेमेंट आहेत त्याच्यातलं ॲटॉमिक नंबर 87, 88, 89, 90, 103चा लॉरेन्सियम, 104चा रुदरफोर्डियम, 112चा कोपर्निसियम, 113 आणि 118 ऑर्गॅनासॉन या 9 आणि यातल्या 9 अशा 18 इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही
घरी करून पाहायचा आहे. अशा प्रकारे आता आपण पिरियडमध्ये इलेमेंटचं येणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते आपण त्या ठिकाणी बऱ्याचशा इलेमेंट्स दिलेला आहे. तो अभ्यास आता आपण टेब्युलर फॉर्ममध्ये आपण या ठिकाणी देऊया. तर त्याच्यामध्ये पहिला त्या ठिकाणी आपण कॉलम जो आहे तो घेऊया पिरियड नंबर किंवा ज्याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर यांची व्हॅल्यू. पिरियड नंबर और प्रिन्सिपल क्वांटम नंबर यांची व्हॅल्यू या ठिकाणी आपण घेऊया. आपल्याला माहिती आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर यांना व्हॅल्यू 1 पासून, म्हणजे जेव्हा यांची किंमत 1 असते तेव्हा तो पिरियड असतो 1 नंबरचा, 2 नंबरचा पिरियड, 3, 4, 5, 6 आणि 7. कारण आपल्या पिरियडिक टेबलमध्ये 7 पिरियड आहेत म्हणून आपण या पद्धतीने ते लिहिले. जेव्हा यांची किंमत 1 असते तेव्हा पिरियड असतो फर्स्ट. त्याच्यानंतरचा दुसरा कॉलम त्या ठिकाणी आपण करूया तो म्हणजे इलेमेंट्स इन दॅट पिरियड. तर इलेमेंट्स इन पिरियडमध्ये स्टार्ट टू एंड, कुठून स्टार्ट आणि कुठं कोणत्या इलेमेंटवरती तो पिरियड एंड होतो म्हणून स्टार्टिंग इलेमेंट आणि एंडिंग इलेमेंट असं लिहूया. आता उदाहरणार्थ जेव्हा पहिला पिरियड आपण कन्सिडर करतोय तेव्हा त्या ठिकाणी स्टार्टिंग इलेमेंट आपला आहे तो हायड्रोजन आणि पहिला पिरियड आपला एंड होतो तो हेलियम मध्ये. याचाच अर्थ स्टार्टिंग इलेमेंट जे आहेत पिरियडमध्ये येणारे ते म्हणजे तुमच्या ग्रुपचेच इलेमेंट आहेत. दुसरा पिरियड स्टार्ट होतो लिथियम मध्ये आणि दुसरा पिरियड संपतो निऑन मध्ये. तिसरा पिरियडचा स्टार्टिंग मेंबर जो आहे तो आहे सोडियम आणि तिसरा पिरियड एंड होतो आर्गॉन मध्ये. चौथा पिरियड मध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रान्सियम त्या पिरियडचे हे स्टार्टिंग मेंबर आहेत जे तुमच्या फर्स्ट ग्रुपचे म्हणजे अल्कली मेटल्स आहेत. आणि हे प्रत्येक पिरियड जो आहे तो एंड कुठं होतो तर 18व्या ग्रुपमध्ये, म्हणजे नोबल गॅसेस जे आहे त्यांनी या पिरियडचा शेवट होणार आहे. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन, रेडॉन आणि ऑर्गॅनोसन. अशा पद्धतीनं हायड्रोजन पासून हेलियम पर्यंत पहिला पिरियड, लिथियम पासून निऑन पर्यंत दुसरा पिरियड, सोडियम पासून आर्गॉन पर्यंत तिसरा, पोटॅशियम पासून क्रिप्टॉन पर्यंत चौथा, रुबिडियम पासून झिनॉन पर्यंत पाचवा, सीसियम पासून रेडॉन पर्यंत सहावा आणि फ्रान्सियम पासून ऑर्गॅनोसन पर्यंत 7वा पिरियड. या पद्धतीनं हे मेंबर त्या ठिकाणी आहेत. आता यांचं असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते आपण लिहूया. याचाच अर्थ सबशेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. सबशेल दॅट फिल्स. तर पिरियडमध्ये जो स्टार्टिंग इलेमेंट आहे त्याच्या बाबतीमध्ये कोणती सबसेल भरायला सुरुवात होते? स्टार्ट्स टू फिल. आणि सबसेल विच एंड्स विथ फिलिंग. या पद्धतीने आपण हा पुढचा कॉलम आखूया. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला पिरियड आहे 1 क्रमांकाचा, त्याचा पहिला मेंबर आहे हायड्रोजन. त्याच्या बाबतीमध्ये कोणती सबशेल भरायला सुरुवात होते तर 1s भरायला सुरुवात होते. आणि शेवटचा इलेमेंट आहे हेलियम. त्याचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे 2. हे सगळ्याच इलेमेंटचे आपल्याला ॲटॉमिक नंबर माहिती आहेत 1, 2, 3, 11, 19,
37, 55, 87 आणि इथं आहे 2, 10, 18, 36, 54, 86 आणि 118. अशा पद्धतीने हे इलेमेंट आहेत. तर हायड्रोजनसाठी 1s भरायला सुरुवात होते आणि तो पिरियड संपताना असणारा जो हेलियम आहे त्याच्या बाबतीमध्ये 1s पूर्णपणे भरते, कारण 1s2 असं आपण लिहितो. हायड्रोजनसाठी 1s1 लिहितो. म्हणजे एस सबशेल कुणाची, तर n = 1, म्हणजे ज्या मेनशेलची किंमत 1 आहे अशा मेनशेलची एस सबशेल भरायला सुरुवात झाली आणि ती भरल्यानंतर ती सबशेल पूर्ण झाली. म्हणून सबशेल विच स्टार्ट्स टू फिल ती आहे 1s आणि सबशेल विच एंड्स विथ फिलिंग इज 1s आहे. त्या पद्धतीने दुसऱ्या पिरियडचा पहिला मेंबर आहे लिथियम. त्याच्यामध्ये 2s ही सबशेल भरायला सुरुवात होते, कारण आपल्याला माहित आहे आताचा लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. तर त्यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो 1s2 2s1. म्हणजे आउटर मोस्ट व्हॅलन्स असणारी शेल जी भरायला सुरुवात होते पिरियड नंबर 2 ला ती आहे 2s, म्हणून ती आपण 2s लिहिलं. आणि हा पिरियड संपतानाचा निऑन जो आहे त्याच्यासाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर द्यायचं झालं तर तुम्ही ते लिहाल 1s2 2s2 2p6 6 4 10. म्हणजे पी सबशेल कुणाची, तर आउटर मोस्ट शेल जी आहे जिचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे तिच्या पी सबशेल मध्ये हे शेवटचा इलेक्ट्रॉन आलेला आहे. म्हणजे पी सबशेल त्या ठिकाणी पूर्णपणे भरलेली आहे. तर भरणारी सबशेल कोणती, 2p लिहिली. याच पद्धतीने तिसऱ्या पिरियडचा स्टार्टिंग एलिमेंट आहे सोडियम. त्याच्यासाठीची 3s सबशेल भरायला सुरुवात होईल आणि आर्गॉन मध्ये 3p पूर्णपणे भरलेली असेल. याच पद्धतीनं चौथ्या पिरियडचा पहिला मेंबर आहे पोटॅशियम. त्याच्यासाठीची आउटर मोस्ट शेल जी आहे ती 4 नंबरची आहे. तिच्या एस मध्ये इलेक्ट्रॉन येणार आहे म्हणून या ठिकाणी 4s येईल. तर त्याचा शेवटचा मेंबर जो आहे तो 36 क्रिप्टॉन, त्याच्या बाबतीमध्ये 4p पूर्णपणे भरलेली असेल. आता या ठिकाणी 4s नंतर मध्ये जे येणारे इलेमेंट आहेत इथं खरं चौथ्या पिरियड पासून डी ब्लॉकचे मेंबर यायला लागतात. त्याच्यामुळे इथं जर पाहिलं तर तुम्हाला हे चित्र क्लिअर होईल. पहिल्या पिरियडसाठी n = 1 आहे, तर त्याच्यासाठी 1s1 1s2 हे 2 मेंबर आले, कारण s ची कॅपॅसिटी मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. त्याच्यामुळं पहिल्या पिरियडमध्ये 2च इलेमेंट त्या ठिकाणी असलेले तुम्हाला दिसतात. त्यामुळे आपण या ठिकाणी टोटल इलेमेंटची संख्या जी आहे ती सुद्धा या ठिकाणी लिहूया. पुढचा कॉलम आपला असणार आहे टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स इन पिरियड. टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स इन पिरियड. प्रत्येक पिरियड मध्ये किती टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत, तर त्या ठिकाणी पहिल्या पिरियडसाठी 2 इलेमेंट आहेत, हायड्रोजन आणि हेलियम. आता दुसऱ्या पिरियडसाठी बघा लिथियम पासून निऑन पर्यंत, कारण या सगळ्या इलेमेंटच्या बाबतीमध्ये भरणारी शेल कोणती आहे, जिचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे. म्हणजे आपल्या डेसिग्नेशन नुसार यल शेल त्या ठिकाणी भरायला सुरुवात होणार आहे. त्याच्यात किती इलेमेंट आहेत, तर लिथियम पासून निऑन पर्यंत ॲटॉमिक नंबर 3 ते 10, म्हणजे हे 8 इलेमेंट त्या ठिकाणी आहेत. हे 8 का, कारण आपल्याला माहिती आहे एस सबशेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी टू अकोमोडेट 2 इलेक्ट्रॉन, एस साठीचे 2 आणि पी साठीचे 6, कारण पी ची कॅपॅसिटी मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. म्हणजे 6 + 2 8. या पद्धतीनं पिरियड नंबर 2 मध्ये तुम्हाला 8 इलेमेंट असलेले दिसतात, ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर n = 2 आहे. म्हणून 2s आणि 2p या पद्धतीने ह्या दोन्ही सबशेल्स त्या ठिकाणी भरणार आहेत. s आणि p कुणाच्या, तर n = 2 असणाऱ्या आउटर मोस्ट शेलच्या आहेत त्या. याच पद्धतीने तिसऱ्या पिरियडसाठी बघा इथं n = 3 आहे. किती इलेमेंट असतील, अर्थातच
3 नंबरच्या मेन्शन मध्ये असणारी एस सबशेल आहे, तिचीच पी आहे. एस ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन धारण करण्याची, पी ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन धारण करण्याची. त्यामुळे 2 अधिक 6 म्हणजे या तिसऱ्या पिरियड मध्ये सुद्धा 8 इलेमेंट असणार आहे. चौथ्या पिरियड मध्ये त्याचा स्टार्टिंग इलेमेंट आहे 19 पोटॅशियम ते 36 क्रिप्टॉन. या ठिकाणी ही 4 नंबरची सेल, तिचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 आहे, ती त्या ठिकाणी भरायला सुरुवात होणार आहे. 4s नंतर 3d मग 4p भरणार आहे. म्हणजे या ठिकाणी 4s नंतर 3d भरायला सुरुवात होणार आहे, 3d नंतर 4p भरणार आहे. आणि आपल्याला माहित आहे एस ची कॅपॅसिटी मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन धारण करण्याची, डी ची कॅपॅसिटी मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन धारण करण्याची, पी ची कॅपॅसिटी मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन धारण करण्याची. म्हणजे 2 अधिक 10 अधिक 6 म्हणजे टोटल झाले 18. या ठिकाणी आपण असं जर लिहिलं 3d 10 4p 6 10 2 12 6 18 म्हणजे तुमच्या चौथ्या पिरियड मध्ये टोटल 18 इलेमेंट असणार आहे. याच पद्धतीनं n इज इक्वल टू 5 पाचव्या मेनशेल्स जी की हॅलोइड शेल आहे तिच्यामध्ये पहिल्यांदा 5s भरेल, मग 4d मग 5p. त्याच्यामुळं पाचव्या पिरियड मध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 18 इलेमेंट असलेले दिसतील. 37 रुबिडियम ते 54 झिनॉन या ठिकाणी भरायला सुरू होणारी सबशेल आहे 5s. त्यानंतर भरेल 4d आणि त्यानंतर भरेल 5p. तर अशा पद्धतीनं इथं असणार आहेत 18 इलेमेंट. त्यानंतर 6व्या पिरियडचा स्टार्टिंग इलेमेंट आहे 55 सीसीएम. त्या ठिकाणी 6s भरायला सुरुवात होणार आहे. इथं n इज इक्वल टू 6. त्याच्यानंतर 4a भरणार आहे, त्याच्यानंतर 5d आणि मग 6p. त्यामुळे आपल्याला हे असं दाखवता येईल 6s नंतर 4f नंतर 5d आणि त्याच्यानंतर 6p भरणार आहे. त्याच्यामुळं 6व्या पिरियड मध्ये टोटल किती इलेमेंट असतील तर एस चे 2, एफ चं मॅक्झिमम कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉन धारण करण्याची, 14 इलेक्ट्रॉन धारण करण्याची, डी ची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आणि पी ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन धारण करण्याची. मग टोटल झाले किती 14 2 16 10 36 16 10 26 6 32. म्हणजे या 6व्या पिरियड मध्ये 32 इलेमेंट असणार आहेत. बघा एस ब्लॉक मध्ये 2 इलेमेंट, एफ चे 14, डी चे जे पिंक कलर मध्ये दाखवलेले ते 10 आणि पी ब्लॉक मधले 6 असे 32 इलेमेंट हे तुमच्या 6व्या पिरियडचे मेंबर असणार आहेत. आता अर्थातच तुम्हाला 7व्या पिरियड साठी लगेच सांगता येईल की 7व्या पिरियड मध्ये स्टार्टिंग फ्रॉम 87 फ्रान्सियम टू 118 ऑर्गॅनिसन याच्यामध्ये किती इलेमेंट असतील तर इथं आपला n इज इक्वल टू 7 ही मेन्शेल भरायला सुरुवात होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी 7s भरायला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर भरणार आहे 5f, त्याच्यानंतर भरणार आहे 6b आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी भरणार आहे ती 7p. म्हणजे अशा पद्धतीनं 2 अधिक 14 अधिक 10 अधिक 6 म्हणजे हे टोटल 32 इलेमेंट त्या ठिकाणी 7व्या पिरियडचे असणार आहेत. आता ही जर टोटल तुम्ही बेरीज केली तर ही त्या ठिकाणी येणार आहे 118 इलेमेंट अशा पद्धतीने आपल्या पिरियडिक टेबल मध्ये बसवलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला सांगता येईल की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि पिरियडिक टेबल यांचा अगदी घनिष्ठ असणारा संबंध आपल्याला पाहायला मिळतो. आता या ठिकाणी तुम्हाला कळलं की पहिल्या पिरियडमध्ये 2च इलेमेंट का, दुसऱ्या पिरियडला 8 का, तिसऱ्या पिरियडला 8 का, चौथ्या 5व्या पिरियडला 18 आणि 6व्या 7व्या पिरियडला 32 एवढे इलेमेंट का, याच्या पाठीमागचं रिझन जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलेले की हे इलेमेंट या पद्धतीनं का बरं आहेत ते. आता या पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या माहितीवरून आपल्याला या ठिकाणी काही मुद्दे त्या ठिकाणी मांडता येतील. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे
की या पिरियडमध्ये टोटल इलेमेंटची संख्या किती, तर पिरियड फर्स्ट साठी टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स इन पिरियड, पहिल्या पिरियड मध्ये 2, नंबर ऑफ इलेमेंट्स इन पिरियड, त्याच्यामध्ये फर्स्ट पिरियड साठी 2, सेकंड पिरियड साठीचे 8, थर्ड साठी 8, इथं लिहू फार तर आपण हे फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड, फोर्थ पिरियड, फिफ्थ, हा सिक्स्थ आणि हे सेवन्थ. आता तुमच्या लक्षात येईल 2, 8, 8, 8, 8, 18, 18, 32, 32 असे गट झालेले आहेत. आता इथं बघा 1s स्वतंत्र आपण लिहिलाय, 2s 2p, 3s 3p, ह्या दोन्हीचा गट किती आहेत, 8, 8 इलेमेंट. त्याच्यानंतर 4s 3d 4p, 5s 4d 5p, म्हणजे हे झाले 18, 18. आणि त्याच्यानंतरचा येणारा आहे गट एनर्जी ऑर्बिटलचा, तो म्हणजे 6s 4f 5d 6p, 7s 5f 6d 7p, म्हणजे हे 32 आणि हे 32. अशा पद्धतीनं हे 118 इलेमेंट आपल्याला त्या ठिकाणी पिरियडिक टेबलमध्ये अनुक्रमे 1 ते 7 पिरियडमध्ये असलेले दिसतील. हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा मुद्दा सांगता येईल की एव्हरी पिरियड, प्रत्येक पिरियड जो आहे, इट स्टार्ट्स विथ फिलिंग ऑफ एस सबशेल अँड एंड्स विथ फिलिंग ऑफ पी सबशेल ऑफ इट्स फॅलन शेल. प्रत्येक पिरियड जो आहे तो कोणत्या सबशेलनी भरायला सुरुवात होतो, तर एस सबशेलनी भरायला सुरुवात होतो. आणि ही एस सबशेल कोणाची आहे, तर त्या पिरियडमध्ये जे इलेमेंट आहेत त्यांच्या आउटर मोस्ट जी शेल आहे तिची, म्हणजे त्यांचा पिरियड नंबर जो आहे तो पिरियड नंबर असणारी शेल ही त्या इलेमेंटच्या बाबतीमध्ये आउटर मोस्ट असते. त्याच्यामुळे या ठिकाणी बघा पहिल्या पिरियडसाठी 1s भरते, दुसऱ्या पिरियडसाठी 2s भरते, तिसऱ्या पिरियडसाठी 3s भरायला सुरुवात होते, चौथ्यासाठी 4s, पाचव्यासाठी 5s, सहाव्या पिरियडसाठी 6s आणि सातव्यासाठी 7s. म्हणजे कोणताही पिरियड घेतला तर त्या पिरियड मधला स्टार्टिंग इलेमेंटसाठी त्या इलेमेंटची आउटरमोस्ट असणारी जी शेल आहे तिच्या या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन यायला सुरू होतो. आणि तो पिरियड संपतो कधी, तर पी सबशेल भरण्याने. ती पी सबशेल कोणाची, तर अर्थातच फॅलन शेल जी कोणती असेल तिच्या पी सबशेलनी त्या ठिकाणी तो पिरियड संपतो. त्याच्यामुळं पहिल्या पिरियड इथं हा अपवाद वगळता, कारण हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, तर इथंच इलेक्ट्रॉन शेवटचे येणार आहे. कारण आपल्याला माहित आहे की पहिल्या मेन शेलला पी सबशेल असत नाही, आपण 1p कधी लिहित नाही, ती दुसऱ्या मेन शेल पासून पी सबशेल सुरू होते. त्याच्यामुळे या ठिकाणी 1s आला, पण इथून पुढे जर बघितलं तर 2p, 3p, 4p, 5p, 6p, 7p, म्हणजे पी सबशेल जी आहे त्याच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन येतो. आणि ही पी सबशेल कोणाची आहे, तर व्हॅलन्स असणारी आउटरमोस्ट जी कोणती मेन शेल आहे तिच्या पी सबशेलमध्ये हा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी येतो. तर आपल्याला हा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी म्हणता येईल. एव्हरी पिरियड starts with filling of S subshell and ends with filling of P subshell of its Fallon shell. असा हा आपल्याला दुसरा मुद्दा सांगता येईल. Every period starts with filling of S subshell and ends with filling of P subshell of its Fallon shell. हा त्यातला दुसरा
दुसरा मुद्दा आपल्याला ऍट अ ग्लान्स सांगता येईल. याच्यातला आता तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की एव्हरी पिरियड फॉर एव्हरी पिरियड दी न्यू मेन्शन स्टार्ट्स टू फिल. आता या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या पिरियडसाठी कोणती मेन्शेल भरती आहे, जिचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे, अशी शेल भरती आहे. दुसऱ्या पिरियडसाठी 2 नंबरची मेन्शेल भरायला सुरू झाली. तिसऱ्या पिरियडसाठी 3 नंबरची मेन्शेल भरायला सुरू झाली. चौथ्या पिरियडसाठी 4 नंबरची मेन्शेल भरायला सुरू झाली. 5व्या पिरियडसाठी 5 नंबरची, 6व्या पिरियडसाठी 6 नंबरची मेन्शेल भरायला सुरू झाली, तर 7व्यासाठी 7 नंबरची. म्हणजे प्रत्येक पिरियडची सुरुवात ही नवीन मेन्शेल भरण्याने होते. त्याच्यामुळे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशी नवीन शेल भरायला सुरुवात होते. हेच आपण ॲटॉमिक ऑर्बिटलच्या स्वरूपामध्ये डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये दाखवायचं म्हणलं तर आपण ते या पद्धतीने दाखवू शकतो. या ठिकाणी मी इलेमेंट जे आहेत ते इथं पुसते आणि इथं त्याची डायग्राम काढते. आता हे न्यूक्लियस आहे, ही आपली n=1 आहे, म्हणजे पहिली मेन्शेल n=1. त्याच्यानंतर हे आहे n=2, n=3, n=4 आणि ऑनवर्ड. आता बघा पहिल्या पिरियडसाठी n=1 तिची मेन्शेल सबशेल S भरायला सुरुवात झाली. म्हणजे हायड्रोजन आणि हेलियम साठी ही n=1 असणारी मेन्शेल भरायला सुरुवात झाली. आता दुसऱ्या पिरियडसाठी 2s2p प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 म्हणजे n=2 असणारी ही शेल भरायला सुरुवात झाली. नवीन मेन्शेल भरायला सुरुवात झाली. तिसऱ्या पिरियड मधले जे काही मेंबर आहेत त्यांच्या बाबतीमध्ये n=3 3 नंबरची मेन्शेल भरायला सुरुवात झाली. 3 ची S मध्ये भरायला सुरुवात झालं पिरियडची सुरुवात आणि 3p भरलं की तो पिरियड त्या ठिकाणी संपतो. आता 4 नंबरच्या पिरियडसाठी जे काही मेंबर आहेत त्यांच्या बाबतीमध्ये n=4 असणारी ही मेन्शेल भरायला सुरुवात झाली. पाचव्या पिरियडचे जे काही मेंबर आहेत त्यांच्या बाबतीमध्ये n=5 ही मेन्शेल भरायला सुरुवात होते. म्हणजे प्रत्येक पिरियड साठीची नवी मेन्शेल सुरुवात होते भरायला. पहिल्या पिरियडसाठी 1 नंबरची, दुसऱ्या पिरियडसाठी 2, तिसऱ्यासाठी 3 नंबरची, चौथ्या पिरियडसाठी 4 नंबरची, 5व्या पिरियडसाठी 5 नंबरची, 6व्यासाठी 6, 7व्या पिरियडसाठी 7 नंबरची मेन्शेल त्या ठिकाणी भरायला सुरुवात होते. आणि ती मेन्शेल भरली की आपला पिरियड पण पूर्णपणे भरतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यामुळे पहिल्या पिरियडमध्ये 2 इलेमेंट, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यात 8, चौथ्यात 18, 18, 32, 32 अशा पद्धतीनं 118 इलेमेंट आपल्या पिरियडिक टेबलमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या मुद्द्यामधला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड हा मुद्दा आपला या ठिकाणी व्यवस्थित बघून झालेला आहे. आता पुढच्या तासाला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीनं व्हॅरी होतं ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे.